ताज्या विश्वास आणि निर्भीड बातम्यांसाठी आता जोडलेले रहा शेगाव लाईव्ह सोबत. धन्यवाद. देशव्यापी आंदोलनाची घोषणा. मुंबईतील किसान सभेच्या राष्ट्रीय बैठकीत मोठे निर्णय. देशभरातील शेतकरी प्रश्नावर मोठे आंदोलन उभारण्याच्या दृष्टीने अखिल भारतीय किसान सभेच्या केंद्रीय किसान कमिटीची राष्ट्रीय बैठक आज मुंबईतील UMSCA इंटरनॅशनल हाऊसमध्ये पार पडली. या बैठकीला किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अशोक ढवळे, राष्ट्रीय सरचिटणीस इजू कृष्णन, उपाध्यक्ष खासदार आमरा राम, माजी खासदार हनन मोल्ला, P. कृष्णप्रसाद, त्रिपुराचे विरोधी पक्षनेते जितेंद्र चौधरी, बिहारचे आमदार अजय कुमार यांच्यासह देशातील 26 राज्यांमधून 70हून अधिक शेतकरी नेते उपस्थित होते. बैठकीत शेतकऱ्यांसमोरील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतीमालाला हमीभाव, वाढते शेती कर्ज, पीक विमा, जमिनीचे हक्क, शेतकरी आत्महत्या, शेतकरी महिलांचे प्रश्न, खताची उपलब्धता, संभाव्य दुष्काळ तसेच विविध आंतरराष्ट्रीय व्यापार कराराचा भारतीय शेतीवर होणारा परिणाम या विषयावर संघटनेने आपली भूमिका मांडली. किसान सभेच्या म्हणण्यानुसार देशभरात विविध विकास प्रकल्प, महामार्ग, औद्योगिक योजनांसाठी मोठ्या प्रमाणावर शेती जमिनी संपादित केल्या जात असून त्यामुळे लाखो शेतकरी प्रभावित होत आहे. या विषयावर तीव्र आंदोलन उभारण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली. तसेच कापूस, ऊस आणि इतर पिकांना योग्य दर मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. खताचा तुटवडा, अन्न सुरक्षा, धान्य साठवणूक तसेच काही कॉर्पोरेट कंपन्यांना दिल्या जाणाऱ्या कंत्राटाबाबतही किसान सभेने चिंता व्यक्त केली. बैठकीत देशभरातील शेतकरी संघटनांना अधिक बळकट करण्याचा निर्धार करण्यात आला. विविध राज्यांमध्ये आंदोलनाची तयारी सुरू करण्याबाबत शेतकरी प्रश्नावर व्यापक जनजागृती मोहीम राबवण्याचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती किसान सभेने दिली. या दरम्यान बैठकीत मांडण्यात आलेले आरोप, आकडेवारी आणि भूमिका या अखिल भारतीय किसान सभेच्या अधिकृत निवेदनावर आधारित आहे. संबंधित विषयावर केंद्र सरकार किंवा इतर संबंधित पक्षाची भूमिका वेगळी असू शकते. आगामी काळात देशव्यापी शेतकरी आंदोलनाची उपरेषा काय असेल आणि त्याची शेती धोरणावर काय परिणाम होईल याकडे आता शेतकऱ्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अशाच विश्वास आणि सखोल बातम्यांसाठी शेगाव लाईव्हला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचे मत कॉमेंटमध्ये नक्की कळवा.